थांबवणार नाही। आणि आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने ते म्हणजे अजितदादांचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगाने चर्चा आता आपण सुरू करूया। त्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला सध्या आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख आणि त्यानंतर थोड्याच वेळात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सुद्धा आपल्या सोबत असतील। मेहबूब शेखजी, मी तुमचं स्वागत करते। आणि आज किंवा गेले काही दिवस जी वक्तव्य आपण ऐकलेली आहेत सातत्याने अजितदादांच्या माध्यमातून, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे आमिष देणं आहे का दबाव तंत्र आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही, सरळ सरळ हे आमिष देणं तर आहे, धमकावणं आहे। म्हणजे जर आमच्या विचाराच्या विरोधात जर नगरपालिका तुम्ही दिली, नगर परिषद दिली, तर आम्ही त्याला निधी देणार नाही, हा हुकुमशाही झाली। म्हणजे आमचेच लोक गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही निवडून द्या। मुळात ते राजेदादा म्हणतात की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, चंद्रकांत दादा म्हणतात तिजोरीचे मालक आम्ही आहेत। लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, ते मालक कधी झाले? जनतेच्या तिजोरीत जो पैसा जातो तो तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून त्याच्या टॅक्स मधून जातो आणि ह्यांना त्याच्यासाठी देखरेखीसाठी सेवेसाठी लोकप्रतिनिधी हा सेवेसाठी असतो, लोकसेवक आपण त्याला म्हणतो। आणि ही एवढी मस्तवाल भाषा, एवढी मगरुडीची भाषा जर आम्हाला निवडून दिलं नाही तर हे दम आहे, सरळ सरळ दम देणं आहे। जर तो आमच्या विचाराचा नगरसेवक निवडून आला नाही आणि दुसरा नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आला तर तिथं आम्ही काम होऊ देणार नाही। जसं यांनी विधानसभेत निवडून आलेले जे आमदार आहेत, तर विरोधी पक्षाच्या आमदाराला हे डीपीटीसी देत नाहीत, हे कोणताही आमदार पक्षाचा कोणताही फंड त्या आमदाराच्या वाट्याला त्या ठिकाणी येऊ देत नाहीत। तसंच आम्ही उद्या जर शहर आमच्या विरोधात गेलं तर आम्ही अशा पद्धतीनं पैसे तुम्हाला देणार नाही हे जाहीर सांगणं, एवढा मस्तवालपणा, एवढी मस्ती सत्तेची आतापर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी केली नाही। ते अजितदादा असो किंवा चंद्रकांत दादा असो, ते ज्या पद्धतीनं मालक झाल्याची भाषा करतायत, त्यांच्या अंगात अक्षरशः हुकुमशाह घुसलाय आता। आम्ही म्हणून तेच झालं पाहिजे आणि तुम्ही आम्ही म्हणून ते नाही केलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, ही कोणती भाषा आहे हो? म्हणजे आपण निवडणूक ही लोकशाहीचं सौंदर्य आहे। आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुका होऊन लोकशाही आपल्या देशामध्ये राहावी म्हणून दिली आणि तुम्ही जर मग अगदी, आणि त्यामुळेच अशा पद्धतीची भाषा योग्य आहे का या लोकशाहीमध्ये? अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे। मेहबूबजी, आपल्यासोबत नवनाथ बन आहेत।